नमस्कार शेतकरी मित्रांनो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. सी-सी-आय जो कापूस खरेदी करत होता, तो हमीभावाने खरेदी करत असलेल्या कापसाच्या खरेदीसाठी 27 फेब्रुवारी ही अंतिम दिनांक होती. परंतु काल सी-सी-आयचे अध्यक्ष ललित कुमार यांनी जाहीर केले आहे, की 15 मार्चपर्यंत सी-सी-आय आपल्या कापसाची खरेदी चालू ठेवेल. म्हणजेच सी-सी-आयने कापसाच्या खरेदीची मुदतवाढ ही 15 मार्चपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे कापसाचा जो भाव पडलेला होता, जो की 7,100 ते 7,200-300 पर्यंत आलेला होता. या कापसाच्या भावाला हमी भावाने शेतकरी आपला कापूस सी-सी-आयकडे विक्री करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या भावाला चांगला आधार मिळालेला आहे. यासाठी जे आपण कापसामध्ये मागे 3 व्हिडिओ बनवले होते. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ज्या घडामोडी आहेत कापसाच्या भावाबाबत राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, कापसाच्या उत्पादनाच्या बाबतीत असतील याविषयी माहिती दिलेली होती. आणि या तिन्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं होतं, की जो कापसाचे भाव आहेत, जे की 14 जानेवारीपर्यंत जवळपास 8,950 म्हणजे 9,000च्या जवळपास पोहोचलेले होते आणि जे हमीभावाच्या खूप वर गेलेले होते. हा भाव या भावामध्ये जवळपास कापसाचा आपल्याकडील शेतकऱ्यांनी कापूस 50% जवळपास विकावा आणि 50% कापूस जवळपास सी-सी-आयकडे आपण जो स्लॉट असतात तिथे नंबर लावून ठेवावा असं आपण सांगितलेलं होतं. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत-अमेरिका करार असेल, बांगलादेशमध्ये आपल्या सुताची निर्यात असेल, त्याचबरोबर सी-सी-आयची खरेदी आणि विक्री या मुख्य गोष्टीचा मात्र कापसाच्या भावावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. याचाच परिणाम असा झाला, की मागच्या सुरुवातीच्या घडामोडी जर आपण कापसाच्या पाहिल्या, ज्यावेळेस ऑक्टोबरमध्ये आयात खुली केली केंद्र सरकारने कापसाची, त्यावेळेस कापसाचे भाव हे हमीभावाच्या पण खूप खाली गेलेले होते. त्यानंतर जवळपास 31 डिसेंबर रोजी 31 डिसेंबरला 11% आयात कापसावरची केंद्र सरकारने लावली. त्यापूर्वी सी-सी-आयने खरेदी चालू केलेली होती. ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस कापसाची आयात लागू केली, त्यावेळेस हमीभावाच्या खूप खाली कापसाचे भाव गेलेले होते. परंतु ज्यावेळेस सी-सी-आयने कापसाची खरेदी चालू केली, त्यावेळेस हमीभावाच्या जवळपास कापसाचे भाव होते. म्हणजे शेतकऱ्यांना जवळपास सी-सी-आयने खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या भावाचा आधार चांगला मिळाला होता. आणि ज्यावेळेस 31 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने 11% आयात शुल्क लागू केले, त्यावेळेस मात्र कापसाचे भाव झपाट्याने पहिल्या 8 ते 15 दिवसामध्ये जवळपास 8,200, 8,500 आणि 8,950 हा हायेस्ट भाव गेलेला होता. आणि जवळपास दीड एक महिना हा भाव चांगल्या प्रकारे स्थिर होता. त्यावेळेस बाजारामध्ये चर्चांना उधाण आले व हा कापसाचा भाव 9,500 जाईल, 10,000 जाईल, अशा जवळपास चर्चा होऊ लागल्या. त्यावेळेस ह्या गोष्टी चर्चा करत असताना आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं, की कापसाचे भाव हे वाढत असताना केंद्र सरकारला उद्योग जगत, शेतकरी या दोघांचेही हित पाहावं लागतं. त्यामुळे ज्यावेळेस हा भाव 9,000च्या वर जाईल, त्यावेळेस आयात कापूस हा व्यापाऱ्यांना स्वस्त पडेल, सूतगिरण्यांना स्वस्त पडेल. त्यामुळे 9,000च्या पुढे भाव जाण्याची शक्यता कमी आहे, सद्यस्थितीत तरी, असे आपण मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले होते. त्याचबरोबर भारत-अमेरिका करारामध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टींची घडामोडी शेतकऱ्यांच्या शेतमालाबाबतीत झाल्या. त्यानुसार अत्युच्च दर्जाचं कापसाचे उत्पादन भारतामध्ये कमी प्रमाणात होते, जे की ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये होते. त्या अत्युच्च दर्जाच्या कापसाला आयातीला भारत सरकारने जवळपास परवानगी दिलेली आहे. आणि हा चुकीचा प्रसार, की पूर्णपणे कापसाला आयातीला परवानगी दिलेली आहे. हा चुकीच्या प्रसारामुळे, या संभ्रमामुळे भारतातील बाजाराचे कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात पडले. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना सी-सी-आयने जवळपास 15 जानेवारीपासून आपल्याकडील कापसाची विक्री करणार आहे खुल्या बाजारात, जे की मग मोठे व्यापारी घेतील किंवा सूतगिरण्या घेतील असे जाहीर केले. आणि हे जाहीर केल्यामुळे सी-सी-आयने आपल्याकडील कापूस कोणत्या भावात सी-सी-आय विक्री करेल, हा जवळपास संभ्रम झाल्यामुळे जो की भाव 8,950 पर्यंत कापसाचा गेलेला होता, तो स्थिर झाला. आणि सी-सी-आयने पहिली विक्री ही ज्यावेळेस खुल्या बाजारात कापसाची त्यांच्याकडे केली, ती मात्र हमी भावाच्या जवळपास किंबहुना किंचितशी जास्त प्रमाणात केली. त्यामुळे भाव स्थिर होते. परंतु ज्यावेळेस त्या सी-सी-आयच्या पहिल्या विक्रीनंतर भारत-अमेरिका करार झाला, अर्थसंकल्प झाला, त्याचबरोबर त्याला जोडून सी-सी-आयने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची विक्री कापसाची चालू केली. त्यावेळेस मात्र भाव सी-सी-आयने कापसाच्या हमी भावापेक्षा कमी भाव ठेवले. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांना, सूतगिरण्यांना हमी भावापेक्षा कमी प्रमाणात, कमी दरामध्ये कापूस मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्याकडील भाव हे
आणखीन मोठ्या प्रमाणात पडली आणि हे भाव जवळपास हमी भावाच्या खाली गेले आणि 7,200 ते 300 पर्यंत हे भाव पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले. शेतकरी संभ्रमात झाले की कापूस ठेवावा का विक्री करावा. या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्यात कापसाचे पडलेले भाव, शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला कापूस व शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी या सर्वांचा विचार करून राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली की सीसीआय जो 27 फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी करणार आहे हमीभावाने, त्या कापसाच्या हमीभावाच्या खरेदीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली. आणि 30 एप्रिलपर्यंत काही मुदतवाढ दिली नाही केंद्र सरकारने, परंतु 15 मार्चपर्यंत मात्र ही मुदतवाढ सीसीआयच्या हमीभावाने खरेदीला दिलेली आहे. त्यामुळे आज घडीला शेतकरी 15 मार्चपर्यंत आपल्याकडील कापूस हा हमीभावाने म्हणजे 8,100च्या जवळपास या रेटने आपण सीसीआयकडे स्लॉटमध्ये नंबर लावून आपण विकू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता हे मिळालेले 15 दिवस हे अतिशय कमी प्रमाणात आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी तर 30 एप्रिलपर्यंत मागणी केलेली आहे. त्यामुळे पुढील मागणी व शेतकऱ्यांचा विचार करून निश्चितच ही मागणी व जी मुदतवाढ दिलेली आहे 15 मार्चपर्यंत ती वाढण्याचीही शक्यता आहे. तरी पुढील बाबीचा विचार न करता शेतकऱ्यांनी 15 मार्चपर्यंत जी मुदत दिलेली आहे तोपर्यंत आपल्याकडील कापसाचा नंबर हा सीसीआयकडे लावून ठेवणे ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे मोठे शेतकरी हे जवळपास आपल्याकडील कापूस ठेवू शकतात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते, ते ठेवू शकतील. एप्रिल मे मध्ये किंबहुना हा भाव 9, सव्वा 9, 9.5 हजारापर्यंत मिळेल परंतु छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना हा कापूस जास्त काळ ठेवणे स्वतःजवळ शक्य होणार नाही. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांनी, छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस हा आजच्या घडीला हमीभावाने जो सीसीआय खरेदी करत आहे तो 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे तेथे आपला स्लॉट नंबर लावून ठेवावा व आपली विक्री करणे, आपल्या कापसाची विक्री सीसीआयकडे करणे आवश्यक झालेले आहे. कापसाच्या बाबतीत ज्या काही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी होतील किंवा केंद्र सरकार जे वेळोवेळी धोरण अवलंबेल याविषयी आपण त्यावेळेस ज्यावेळेस नवीन घडामोडी घडतील त्यावेळेस आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या काही सूचना असतील तर या कॉमेंट बॉक्समध्ये आपण त्या मेन्शन कराव्या. या तुर्तास आपण येथेच थांबूया. धन्यवाद.